आता हरी बोला असं नाथ महाराज म्हणतात, नाहीतरी अबोला, नाही तर बोलू नका. आपल्या बोलण्या वाचून तसं जगताचं काही फार अडत नाही. मनुष्य बोलून आपली बहुतांश शक्ती खर्च करत असतो. माणसाची बहुतेक शक्ती ही बोलण्यातून खर्च होते. जास्त बोलण्याने जास्त परिणाम होतात अशातला भाग नसतो. उलट कमी बोलण्यातून जेवढा परिणाम होतो तेवढा परिणाम जास्त बोलण्यातून होत नाही. त्यामुळे माणसाने किती बोलावं, काय बोलावं याचा विचार केला पाहिजे. थोडीशी गंमत आपल्याला जर सांगायची झाली तर साधारण मुलगा जन्माला आला की त्याला बोलायला येतं ते साधारण 1-2 वर्षामध्ये तो बोलायला लागतो. 1-2 वर्षामध्ये तो पहिल्यांदा आई म्हणेल, मग बाबा म्हणेल, मग दादा म्हणेल, ताई म्हणेल, अमुक म्हणेल, तमुक म्हणेल, दूध म्हणेल, जेवण म्हणेल, भात म्हणेल, काही पोळी म्हणेल, काही बोलायला प्रारंभ होतो. साधारण 1-2 वर्षाचा मुलगा होईपर्यंत त्याला बोलता येतं. 2 वर्षामध्ये मुलाला बोलता येतं, पण काय बोलावं हे कळायला जवळजवळ आयुष्य घालवावं लागतं. अडचण काय असते, बोलता येणं ही अडचण नाही आहे, काय बोलावं हे कळणं ही मुख्य अडचण असते. त्यामुळे 1-2 वर्षामध्ये बोलता आलं तरी काय बोललं पाहिजे, कुठं बोललं पाहिजे, किती बोललं पाहिजे याचा विचार कळण्याकरता थोडासा विवेक निर्माण झाला पाहिजे. आणि तो विवेक निर्माण होऊन तशा पद्धतीचं बोलणं करायला जवळजवळ आयुष्य निवृत्त होतं, आयुष्य संपून जातं. तरी माणसाला बोलता येतच असं आपल्याला म्हणता येणार नाही. नाथ महाराज म्हणतात, बोलायचं असेल तर हरी बोलावं, नामस्मरण करावं, नाहीतर वाणीचा तसा दुसऱ्या अर्थाने काही उपयोग नाही आहे. हरी बोला नाहीतरी अबोला, तशा अर्थाने वाणी आम्हाला दिली कशाला देवाने? दिली इंद्रिये, हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन. कोणतं वचन? जेणे तू जोडसी नारायण, नासे जीवपण भवरोग. हे तुकोबारायांनी आपल्याला सांगितलं ना. ज्या बोलण्यातून आपल्याला परमात्म तत्वाची प्राप्ती होऊ शकते एवढंच माणसाने बोलावं. काय बोलावं काय आहे? आता हा मोठा विरोधाभासच आहे. आज प्रवचनामध्ये, माझ्या प्रवचनामधला हा विरोधाभासच आहे की कमी बोला हे सांगायला मला जवळजवळ 1.5 तास बोलावं लागणार आहे. केवढा मोठा विरोधाभास आहे हा तसं जर बघितलं तर. पण कमी बोला हे सांगण्याकरता एवढं बोलावं लागतं, कारण एवढं बोलल्याशिवाय कमी बोला हे कळत नाही. याकरता म्हणून हा सगळा उपद्व्याप मला करावा लागणार. किती बोलावं? हरी बोला नाहीतरी अबोला, व्यर्थ गलबला करू नका.